जसा शक्तीचा संस्कार झाला ना तसा भक्तीचा संस्कार हा होणं फार गरजेचं आहे. संत परंपरांचा खूप मोठा वारसा आहे. त्यांचे विचार आचार काय होते हे आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचवणं गरजेचं. चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे. यांनी एक एक पिढ्या घडतात. मला जे हवंय ते मिळत नाही मला, की मला जे करायचं त्याच्यासाठी परमिशन नाहीये. की अशा महिलांना काय सांगायचं असेल तर काय सांगा. जात धर्म खालच्या जातीतला वरचा शूद्र असं काही नाहीये. आपण सगळे हरीची भक्त आहोत. अहंकार का आहे तुझ्या मनी? तू संत आहेस, आपण संत आहोत. आपण एकमेकांना नतमस्तक व्हायचं. की संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताई यांच्या ओव्यांमध्ये अणु रेणू प्रोटॉन याच्याबद्दलचे डिस्कशन्स आहेत. माहितीये, आपला मराठी मुलगा मराठी माणूस आपल्या मातीतला माणूस काहीतरी बनवतोय तर बघा ना जरा. तुम्ही तुमचे सगळे चक्र ऍक्टिव्हेट करता आणि मग ते रंध्र त्यांचं ओपन होतं. हे सगळं आहे ना, हे सायंटिफिक आहे. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोळाबेज पॉडकास्टवर मिळतेच. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश, तुमचं गोळाबेज पॉडकास्टवर खूप खूप स्वागत आहे. खरं तर आपण खूप असे वेगवेगळे चित्रपट बघत असतो, पण काही चित्रपट आपल्याला मनाला खूप स्पर्शून जातात आणि काही चित्रपट खूप असा बोध देऊन जातात. तसाच आत्ता थिएटरमध्ये चालू असलेला चित्रपट आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई. आणि त्यामध्ये ज्यांनी कॅरेक्टर निभावलं यशोदा मातेचं किंवा यशोदा मावशीचं, त्यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत अनुभव चित्रपटाचा कसा होता. त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्यात आई म्हणून जगताना काय काय गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि बऱ्याचशा गोष्टी. आता तुम्हाला थंबनेलून कोण व्यक्ती आहेत त्या कळल्याच असतील. स्मिताताई, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता जसं रामकृष्ण हरीने सुरुवातच झाली आहे, तर मला पहिलाच प्रश्न असा विचारायला आवडेल की हा चित्रपट करताना ओव्हरऑल अनुभव कसा होता? संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, तर मुक्ताई हे दिग्पाल लांजेकरनी एक एकल नाट्य लिहिलं होतं. ओके. खूप आधी. आणि मी ज्ञानेश्वर माऊली सिरियल करत होते तेव्हा त्यांनी ते सेटवर एकदा ऐकवलं होतं. आणि ते ऐकवल्यानंतर मला असं वाटलं होतं की अरे हे किती छान आहे एकपात्री. मला हे त्यांनी करायला दिलं तर काय बरं होईल. कारण त्यातली ती यशोदा होती आणि यशोदा संपूर्ण गोष्ट सांगते. संपूर्ण ते नाट्यमय असं ते एकल नाट्य आहे. तर मला असं खूप वाटत होतं की ते मला करायला मिळावं. पण जेव्हा त्यांनी मला चित्रपटासाठीच विचारलं आणि त्यांनी हे विचारलं की तू यशोदा करशील का, तर मला इतका आनंद झाला. कारण मोठ्या स्केलवर काम करण्याची मजा वेगळी असते. आणि आता ही यशोदा कशी तो मांडणार आहे ह्याची मला खूप उत्सुकता होती. पण यशोदेच्या तोंडून ती संपूर्ण गोष्ट सांगितली जाते. तिच्या दृष्टीनं आपण संपूर्ण चित्रपट बघतो. तर त्यामुळे तसं अवघडही काम होतं खरं सांगायला गेलं तर. आणि छानही वाटत होतं की काहीतरी चॅलेंजिंग आपण करतोय. त्यात त्यांनी मला विचारलं होतं की हे बघ, तू अभिनेत्री आहेस तर आधीच तुला क्लिअर करतो की तुला केस पांढरे करावे लागणार आहेत, म्हातारी दिसणार आहेस, तुला चालणार आहे का, तर तू हो म्हण. तर मी म्हटलं अरे तुझ्या चित्रपटामध्ये काम करणं ही आमच्यासाठी पर्वणी असते, त्याच्यामुळे हा काही मुद्दाच राहत नाही खरं सांगायला गेलं तर. आणि डेफिनेटली मी करणार. इतकं सुंदर पद्धतीनं बांधणी होती जेव्हा त्यांनी ऐकवलं. म्हणजे ते एकल नाट्य तर उत्तमच होतं आणि त्याहीपेक्षा तू बघितली असं फिल्म, ते त्याचा स्क्रीन प्ले इतका उत्तम आहे आणि एवढा मोठं आहे ना संत ज्ञानेश्वरांचं चरित्र की आपण ते 2.5 तासात कसं बसवणार एवढं सगळं. पण ते त्यांनी इतकं सुंदर रीतीनं बसवलंय. सगळे दाखले दिलेत त्यांनी. बरोबर. ते इतकं नाट्यमय आणि इतकं सुंदर जातं ते. त्यामधल्या त्या ओव्या अभंग कुठेही डिस्टर्ब रटाळ न होता त्यांनी इतके छान प्लेस केलेले आहेत. लहान मुलांचं असं ते कारण तो जेव्हा वाचन करतो ना, ते वाचन आम्हाला फिल्म दिसलेली असते ते. ओके. सो ते दिसलं होतं की अशी फिल्म असणार आहे. आणि त्यामुळे मला असं झालं की मी का नाही म्हणेन. डेफिनेटली मला हे माझ्यासाठी हा आयुष्यातला खूप महत्त्वाचा रोल ठरणार आहे. त्याच्यामुळे मला करायचा आहे हा. आणि चित्रपट संपूर्ण होत असताना खरं सांगते तुला इतका तो अलौकिक अनुभव होता ना. कारण आम्ही सगळे म्हणजे मी अगदी सांगते स्पॉट बॉय पासून सगळेजण आम्ही एका पेजवर आहोत. सगळ्यांना माहिती आहे की आपण काय काम करतोय. करेक्ट. बरं मी म्हणते की हे जे त्यांनी
शिवराज अष्टक करता करता अचानकपणे संत ज्ञानेश्वरांवर चित्रपट करूया, वेगळ्या जॉनरचा, संतांचं महात्म्य दाखवूया, हे त्यांनी विचार जेव्हा केला तर मीही त्याला विचारलं होतं की असं का. ओके. तर तो म्हणाला की स्मिता, आपल्या शिवराज अष्टकाचा इतका छान परिणाम आहे आजच्या पिढीवर आणि ते बघून छान वाटतं. करेक्ट. ती फिल्म किती चालतीये न चालतीये, ती लोकांना टेक्निकली किती आवडतीये न आवडती, ह्या पलीकडे जाऊन ना त्याचा एक चाहता वर्ग निर्माण व्हायला लागला. आणि तो लहान मुलं आहेत जास्तीत जास्त. या लहान मुलांना कौतुक वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं. त्यांच्यावर मोनोलॉग करून ते तिकडे आता शाळेमध्ये प्रेझेंट करू लागले. आपल्या शिवजयंतीला शिवराज अष्टकातली गाणी लावायला लागलेत, जी कुठलीही गाणी लावायचे आणि काही व्हायचं. हा बदल नाहीये का. दोनाला जसा शक्तीचा संस्कार झाला ना, तसा भक्तीचा संस्कार हा होणं फार गरजेचं आहे. आणि महाराष्ट्राला संत परंपरांचा खूप मोठा वारसा आहे. त्यांचे विचार आचार काय होते हे आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. नाही, नक्कीच. किंवा असं की जनरली फक्त सोशल मीडियावर ते विचार न राहता ते तुमच्या मनात रुजले पाहिजेत. आणि जेव्हा ते स्क्रीनवर येतं, मोठ्या स्क्रीनवर येतं, त्यावेळेस ते क्युरियोसिटी निर्माण होते, त्याच्याविषयी एक आस निर्माण होते, एक आस्क फॉर होतं. आणि मग ते विचारलं जातं हे का घडलं होतं, हे कशासाठी झालं होतं. चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे. नक्कीच. यांनी एक एक पिढ्या घडतात. करेक्ट. म्हणजे ज्या वेळेला आपण लव्ह स्टोरीज बघून, तो जो एरा होता 90sचा, ते बघून जेव्हा आपण मोठे झालो ना, तर तू बघ मिलेनियल्स जे आहेत ते खरे प्रेम करणारे होते. करेक्ट. आता नाही येते खरं प्रेम कुठे. आपण मिलेनियल असे होते की यार गिटार बजना चाहिए बॉस. एक्झॅक्टली. आणि आता नाहीये हे. आता म्हणजे त्यांचं स्वाईप राईट अँड लेफ्ट असं प्रेम झालंय ते. सो हा खूप, मला असं वाटतं चित्रपट खूप प्रभावी माध्यम आहे. आणि त्यामुळे आपण काय दाखवतोय, मी काय म्हणते, बॉलिवूड सिनेमे बघा, टॉलिवूड बघा, सगळं बघा, तुम्हाला काय बघायचंय ते बघा, पण वर्षातून एखाद दुसरा अशा पद्धतीचा चित्रपट येणंही गरजेचं आहे आणि तो बघणंही गरजेचं आहे. कारण आपण आपल्या मुळांना धरून राहिलं पाहिजे. नक्कीच. नक्कीच. आता जसं तुम्ही म्हणालात की सुरुवातीलाच की केस पांढरे करणं आणि हे सगळं होतं, तर त्याच्या आधारित एक मला प्रश्न विचारायचा आहे की मध्यंतरी तुमच्या एका इंटरव्ह्यूमध्ये मी ऐकलं होतं की तुम्ही फर्स्ट मूवीला डबिंग नव्हतं केलं. ओके. त्याच्यानंतर तुम्ही खूप सुंदर पॉडकास्ट घेता. म्हणजे त्याचा कमेंट वाचल्यानंतर असं वाटतं की यार काय आहे हे. आणि आता नरेशन म्हणजे पूर्ण स्टोरी एक सूत्रधारासारखी तुम्ही ती मांडली आहे यशोदा मावशी करताना. तर हा खूप ड्रास्टिक चेंज आहे. तो साधताना कसं काय जमलं. म्हणजे एकदा पूर्णपणे नाही करणं, आवाज न देणं, त्याच्यानंतर स्वतःचं पॉडकास्टिंग सुरू करणं, जिथे तुम्ही आवाजावर प्रभुत्व आहे म्हणून खूप लोक तुम्हाला बोलतात की तुमचा आवाज खूप छान आहे, आणि त्याच्यानंतर पूर्णपणे एक स्टोरी टेलिंगच्या भूमिकेत येणं, कसं वाटतं किंवा कसा अनुभव आहे तो. पण मला खरं तर ना खूप गंमत वाटते. मी 19व्या वर्षी पहिला चित्रपट केला. ओके. यंदा कर्तव्य आहे हा लोकांना अजूनही आवडतो, गाणं ते खूप आवडतं. पण मी आत्ता रिसेंटली ते मी ओपन केलं होतं की मी त्याचं डबिंग केलेलं नाही आहे. ओके. आणि याचं कारण असं होतं की मी इतकी नवखी होते, त्यांना असं कुठेतरी वाटत होतं की माझे उच्चार छान नाही आहेत किंवा मग माझा आवाज त्या कॅरेक्टरसाठी तितका जाणार नाही वगैरे, जी काही तेव्हाची कारणं होती ती. पण मला ते खूप लागलं होतं, मला खूप वाईट वाटलं होतं. आणि मग तिथून आपला एक सेल्फ डाऊट सुरू होतं ना, तसा माझा सेल्फ डाऊट झाला होता काही वर्ष की आपला आवाजच चांगला नाही आहे का, लोकांना आवडत नाही का, किंवा मग मी नाही करू शकणार का, असेच एक. आणि होते पण मी कमी वयात ना, 19 वर्षाची होते मी. आता सगळं काम करत 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 पुढे, तर मला असं वाटतं की ही चित्रपटसृष्टी ही माझ्यासाठी विद्यापीठ आहे. नक्कीच. मी जसं काम करत गेले तसं मी शिकत पण गेले. आणि आज खूप छान वाटतं, ती अचीवमेंट वाटते की पहिला चित्रपट असा होता की ज्याला मी डबिंग करू शकले नव्हते, आणि हा चित्रपट आहे की या चित्रपटाला संपूर्णतः माझा आवाज आहे मागे. बरं, तो आवाज साधा नाही आहे. म्हणजे मी जे बोलतीये त्यापेक्षा मला एक वेगळा आवाज लावायचा आहे. तो 75रीतला आवाज, तो अनुभवपूर्ण आवाज, ज्याने कुठेही लोकांना बोर होता कामा नये, मोनोटोनस वाटता कामा नये, ती गोष्ट रंजक वाटायला हवी, कुठेही कथेला डिस्टर्ब होता कामा नये. हे सगळं भान ठेवून आपल्याला
तो व्हॉइस ओव्हर द्यायचा आहे, शिवाय आपल्याला ते पात्र साकारायचं आहे, ती तरुण यशोदा आहे ती दिसली पाहिजे, मग अनुभवी जी आहे यशोदा ती दिसली तो पाहिजे. परखड जाणवतो आवाजातला फरक. म्हणजे यंग यशोदाचा जो आवाज आहे तो वेगळा वाटतोय आणि जो पंचायतीतला आहे किंवा जो आजीचा आवाज आहे तो जाणवतोय. म्हणजे तो असं नाही वाटत की सेम आवाज आहे. ते खरंच खूप भारी आहे. बरं, आणि मी ते विचार करून, म्हणजे मी आणि दिग्पालने विचार करून ते अगदी ठरवलं होतं की म्हातारपणीचा आवाज म्हणजे उगाचाच कंप आणलेला आवाज असतो बघ, हा, तो खूप आर्टिफिशियल वाटतो. ओके. तर ते तसा नको आहे. त्याने मला एकच गोष्ट सांगितली डबिंगला मी गेले तेव्हा. तो म्हणाला की जर का मी तुला हे डबिंग करायला दिलं नसतं, कारण डबिंग दुसरं कोणी करू शकलं असतं माझं, तर मी वीणाताईंना म्हणालो असतं, ओके, वीणा देव यांना, कारण त्या किती गोड आहेत, करेक्ट, गोड आजीचा आवाज आहे, त्यांना मला तसा आवाज हवाय, अपेक्षित आहे. ओके. तो फक्त एवढंच मला म्हणाला आणि ते मी डोक्यात ठेवलं. मला असं झालं की ओके, हा आवाज हवा आहे आपल्याला, आपल्याला ही आजी साकारायची आहे आवाजामधून, आणि मिळाला तो. माऊलींची कृपा. नक्कीच. आता चित्रपट झालं, TV सिरियलमध्ये पण एक असा काळ आहे की गाजवलाय तुम्ही. त्याच्यानंतर आता यूट्यूबवर कंटेंट क्रिएशनमध्ये गाजवत आहे, आणि इव्हन रायटिंगवालं माध्यम पण तुम्ही सोडलं नाही. म्हणजे सकाळमध्ये तुमचा खूप सुंदर ब्लॉग आहे तो व्यक्तिमत्व विकासावर. तर ही सगळी माध्यमं करताना तर चॅलेंजेस काय काय येतात, आणि त्यातलं तुमचं आवडतं माध्यम कोणतं आहे, आणि ते कसं प्रभावी वाटतं तुम्हाला आत्ताच्या एकंदरीत सिच्युएशनला बघून? मला ना काही मागच्या 1-3-4 वर्षात गंमतच यायला लागली ओव्हरऑल. ओके. की कलाकार म्हणून तुम्ही ना एकाच साच्यामध्ये नाही राहिलं पाहिजे. ओके. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी अनुभवल्या पाहिजे, एक्सप्लोर केल्या पाहिजे, तेव्हाच तुम्ही व्यक्ती म्हणून ग्रो होऊ शकता, आणि तेव्हाच तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी मांडू शकता. कारण मी कुठलंही पात्र जेव्हा साकारते तर त्याच्या मागचा जो विचार आहे, जी सायकोलॉजी आहे ना, ती सायकोलॉजी मी तेव्हाच एक्सपांड करू शकीन ज्यावेळेला माझ्याकडे भरपूर काहीतरी आहे. करेक्ट. आणि ते मी एकेच ठिकाणी 3-3 वर्ष एकाच सेटवर काम करून नाही घडणार आहे, हे मला लक्षात आलं. त्यासाठी मला थोडंसं बाहेर गेलं पाहिजे, वेगळ्या वातावरणात गेलं पाहिजे, माझ्यातल्या काही स्किल डेव्हलप केले पाहिजेत, नवीन गोष्टी शिकायला हव्यात मुळात, असं मला खूप ते जाणवू लागलं. आणि यूट्यूबमुळे तर मला गंमत यायलाच लागली खरं सांगायला गेलं तर. मी अगदी ते मज्जा म्हणून ते सुरुवातीला सुरू केलं की आपण चला आपण स्किन कशी बरी ठेवतो तर आपण तीच सांगूया लोकांना. पण मग ती सांगताना सुद्धा एक गंमत असते ना, की तो कॉन्टेंट पोहोचवण्यासाठी मी सुरुवातीला काही सुविचार सांगायचे. मग मला असं वाटायचं की महिला सबस्क्रायबर्स आहेत तर त्यांचा काय विचार असेल जेव्हा ते माझा ओपन करून बघत असतील व्हिडिओ, त्यावेळेला त्यांना काय वाटत असेल. तर कोणी असं डिप्रेस असेल का, तर त्यावेळेला आपण असं पटकन म्हणूया की आधी स्वतःवर विश्वास ठेवा, शांत बसा बरं आधी. किंवा मी एक मॅनिक्युअरचा व्हिडिओ केला होता, पेडिक्युअरचा व्हिडिओ केला होता, तेव्हा मी म्हणाले होते की छान गाणं लावा मागे आणि स्वतःला पॅम्पर करूया आता, आणि मग मी आता जे तुम्हाला सांगणार आहे ते करूया, पण हा स्वतःचा वेळ लक्षात घ्या आणि मस्तपैकी एन्जॉय करा. आता आपल्याला स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी पैसेच असावेत याची गरज नाही. म्हणूनच आपण स्वयंपाकघरातल्या गोष्टी वापरून मेनिक्युअर आणि पेडिक्युअर करतोय. तर तेव्हा लोकांना ते इतकं कनेक्ट व्हायला लागलं आणि मला मेल यायला लागले. एका बाईनी मला ईमेल करून सांगितलं होतं की व्हॅलेंटाईन्स डेला मी माझ्या नवऱ्याला पेडिक्युअर गिफ्ट केलं. जे तुम्ही सांगितले त्या स्टेप्स मी केल्या, आणि तुम्ही म्हणाला होतात की असं छान सॉफ्ट म्युझिक लावा वगैरे, मी ते सगळं केलं आणि आमचा व्हॅलेंटाईन्स डे खूप छान सेलिब्रेट झाला. सो ही केवढी मोठी पावती आहे. म्हणजे मला फक्त ते कॉन्टेंट क्रिएशनची गंमत नाही, मला ती कनेक्टिव्हिटीची गंमत वाटू लागली. मला असं झालं की मी किती कनेक्ट होतीये लोकांना, आणि कुठून बीड, त्याच्यानंतर नागपूर, आणि इव्हन नंतर बाहेर देशातल्या सुद्धा जे मराठी आपले लोक आहेत तिथूनही मला मेसेज येऊ लागले. मग मला खूप गंमत यायला लागली. आणि त्यानंतर हे सगळं करत असताना मला एक असं वाटायचं सुद्धा की अरे आपण लिहित का नाही, आपण लिहायला पाहिजे काहीतरी. मला आत्ताच सुरुवात केली आहे, मी ती संधी साधली आणि सकाळनी मला ती संधी दिली की तुम्ही वर्षभर लिहाल का आमच्यासाठी, म्हणून मी मैत्रीण पुरवणीमध्ये लिहिली.
पण फॅशन स्टायलिंगबद्दल जरी लिहायचं असलं तरी मी मुद्दाम ते माझा पॅटर्न असा ठेवलेला आहे की सुरुवातीला लोकांना फॅशन म्हणजे काहीतरी उथळपण आहे असं नको वाटायला. ती सुद्धा एक कला आहे. आणि एखादी व्यक्ती जेव्हा सुंदर दिसते, एखादी व्यक्ती जेव्हा खूप टापटीप आणि प्रेझेंटेबल दिसते, तर त्यामागे कष्ट असतात. नक्कीच. तुम्ही एकच दिवस छानपैकी रेडी होऊन कुठल्या तरी लग्न कार्याला जाता तेव्हा घरी येऊन थकता की नाही. मग रोज जर असं मेंटेन करायचं झालं तर तुम्ही किती थकू शकता. म्हणजे मेहनत आहे त्याच्या मागे. सो मग ही मेहनत आपण कशी सोपी करून त्यांना सांगू शकतो, म्हणजे ते प्रेझेंटेबल राहतील, त्यांचा आत्मविश्वास वाढेल. यांनी त्यांचं व्यक्तिमत्व प्रभावी राहण्यासाठी प्रत्येक महिला त्या दृष्टीनं बघायला लागेल. नक्कीच. हे कुठेतरी माझ्या डोक्यात आहे आणि त्या पद्धतीनं मी लिहिण्याचं लिखाण तसंच आहे. म्हणजे मी वाचलंय खास करून आईसाठी, कारण तिला हवं असतं काहीतरी वेगवेगळ्या टिप्स, तर तिला सांगत असतो की हे बघ आणि हे चेक कर. आता हे सगळं असतानाच जसं तुम्ही म्हणाल की सोशल मीडियाने कनेक्ट येतो यूट्यूबने, पण सोशल मीडियाने ना तेवढंच मोठं क्रिटिसिझम पण येतं. म्हणजे जनरली तुम्ही मालिका करताय, तुम्ही चित्रपट करताय, एखादा एपिसोड एखाद्या व्यक्तीला आवडत नाही आणि ते फक्त तेवढा पुरतं असतं, अरे हे नाही चांगलं केलं ह्या ॲक्टरने, किंवा ह्या चित्रपटातली ही भूमिका नाही आवडली. पण सोशल मीडियामुळे कंटिन्युअस हातात फोन असतो, कुणीही कुठल्याही वेमध्ये क्रिटिसाइज करू शकतं किंवा बॅड कमेंट करू शकतं. त्याचा कसा इम्पॅक्ट होतोय किंवा त्याचा इम्पॅक्ट झाल्यानंतर तुम्ही काय करताय? कारण आता सोशल मीडियाने तो खूप इझी वे दिला लोकांना टू क्रिटिसाइज यू और टू से एनी निगेटिव्ह वर्ड ॲज वेल. त्याला कसं डील करताय बेसिकली? मला एक गोष्टीचा प्रश्न पडतो की मी कमी बघते का, असं मला होतं. म्हणजे मी खरं तर मला कमेंट्स वाचायला खूप आवडतात, मी वाचत असते. पण तू पण जेवढं बघितलं असशील, आता मी येणार म्हणून तू जो काही अभ्यास केला असशील, तुला कुठेही नेगेटिव्ह कमेंट्स दिसली का रे माझ्याबद्दल, किंवा ट्रोलिंग दिसलं? नाही, सध्या तरी नाही आहे. सध्या नाही, माझं कधीच ट्रोलिंग झालं नाही. आय एम ब्लेस्ड, टचवूड. आणि हे बघ, 100 कमेंट्समधल्या 2-3 कमेंट्स आगाऊ असतात. करेक्ट. तर माझं आपसूक त्या गोष्टींकडे लक्ष जात नाही. ओके. मला असं वाटतं बाकीचे महत्वाचे आहेत ना माझ्यासाठी. करेक्ट. 98 कमेंट्स जर का पॉझिटिव्ह असतील आणि त्यातल्या 3 कमेंट्स वाईट असतील तर ठीक आहे. कारण प्रत्येकाचं एक असतं, टचवूड मी ट्रोल नाही झाली आजपर्यंत. आणि ही चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे मला माहित नाही, किंवा मी तेवढी मोठीच नाहीये म्हणून मी ट्रोल होत नाही, किंवा काय काय अन्यथा मला नाही माहिती. पण एक मला नक्की कळतं की लोक हुशार आहेत, लोकांना माहिती आहे की जिथे आग लागते तिथेच धूर येतो की नाही, काहीतरी असतं तेव्हाच ते होतं. आत्तापर्यंत ट्रोलिंगला मला तोंड द्यावं नाही लागलंय. ओके. आणि जर सपोज असं काही झालं की ट्रोलिंगला तोंड द्यावं लागलंच मला, तर मी विचार करते की हा आयुष्यातला एक पार्ट असेल. ओके. तर इतके दिवस चांगलं बोलले ना पण माझ्याबद्दल, मग त्यातलं एक ट्रोल झालं तर मग ठीक आहे, कारण समाजामध्ये सगळे चांगले आणि एका पेजवर असणं शक्यच नाही. नक्कीच नाही. म्हणूनच वेगवेगळी मतं असतात सगळ्यांची. इव्हन घरातही असं होतं ना. आता जसं तुमचं चॅनल महिलांबद्दल आहे, किंवा आपला मूवी पण आपण संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हायलाईट करतो तिथे सुद्धा. त्यावेळेस असं बऱ्याच होतं ना की महिलांना पण की यार नाही आहे, मला जे हवं आहे ते मला मिळत नाही आहे घरामधून, किंवा मला जे हवं आहे ती स्पेस मिळत नाही आहे. मे बी मी सगळ्यांसाठी सगळं करते पण ती मिळत नाही. म्हणजे ट्रोलिंग फक्त ते नसू शकतं जे तुम्हाला सोशल मीडिया मिळतं, हे पण असतं ना, राईट? मला जे हवं आहे ते मिळत नाही मला, किंवा मला जे करायचं आहे त्याच्यासाठी परमिशन नाही आहे. अशा लोकांना जर काही सांगायचं असेल तर काय सांगाल, की अशा महिलांना काय सांगायचं असेल तर काय सांगाल? नाही, तू हे अगदी खरं म्हणालास की घर की मुर्गी दाल बराबर ही असते. जसं की आपण बाहेरच्या चित्रपटांना डोक्यावर घेतो आणि आपल्याच मातीतले आपलेच लोक इतकं ऑथेंटिक पद्धतीनं दाखवत असतात, त्यांना आपण का नाही डोक्यावर घेत? तसंच असतं ते घरात सुद्धा हीच गोष्ट असते. तुम्ही बाहेर कितीही मोठे असा, घरामध्ये त्याचं कौतुक होईलच याची गॅरंटी नाही. रादर तुम्हाला प्रत्येक वेळेला ते असं जमिनीवर आणण्याचा प्रयत्न असतो. खंत पण वाटते मला बऱ्याचदा, कारण इवन माझ्या बाबतीतही घडतं. नातेवाईक असतात किंवा जवळच्या खूप जवळचे असे मंडळी असतात की ज्यांना एकतर आपला जर असा लो पिरियड असतो ना, त्यावेळेला ते सिंपथी देतात. की ऐक कसं ग बिचारी, असं वगैरे होतं.
जेव्हा फुल डाऊन असतं की जेव्हा मला मदतीची गरज आहे त्यावेळेला कोणीही नसतं. आणि ज्यावेळेला आपण खूप पीकवर आहोत, आनंदी आहोत, सगळं उत्तम, त्यावेळेलाही कोणी नसतं. त्यावेळेलाही कोणी नसतं. तो मधला एक पॅच असतो ज्या वेळेला आता हिचं काय होईल, त्यावेळेला लोकांना खूप क्युरिओसिटी असते. त्यांना असं वाटतं की आता कसं होणार हिचं. तेव्हा लोकांना, कारण त्यांना इंटरेस्ट असतो ना की आता माझी काहीतरी भूमिका असेल हिच्या लाईफमध्ये. पण ज्यावेळेला अरे हिचीही उठते, हिचीही करते, ही मोठी होते, आमचा काय रोल आहे ह्याच्यामध्ये, आम्ही काय फक्त टाळ्या वाजवायच्या. होतं हे घरात आपल्या जवळच्या लोकांमध्ये हे होतं. पण जर असं होत असेल तर मी डोक्यामध्ये ही गोष्ट ठेवते कायम की आपला जन्म जो झालेला आहे तो ठराविक कार्य करण्यासाठी झालेला आहे. गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की सगळ्यात आधी आपण आपल्या कार्याला महत्त्व दिलं पाहिजे. मी जे काही माझ्या आयुष्यामध्ये ठरवलेलं आहे करायचं ते मी भक्तिभावाने करणं गरजेचं आहे. म्हणजे मी ठरवलं आहे की मला सिनेमा करायचा आहे, त्याच्यामध्ये पात्र साकारायचं आहे आणि लोकांचं मनोरंजन करायचं आहे, लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी मला पोचवायच्या आहेत माझ्या माध्यमातून. जे काही माझं मिशन असेल, गोल असेल, ते मी प्रामाणिकपणे आणि आतोनात प्रयत्न करून केलं पाहिजे. नक्कीच. त्यावर मला रिस्पॉन्स काय येतोय ह्याचा विचार केला तर मी मरणार. करेक्ट. त्यामुळे मला माझं काम करत राहायचं आहे. मी बघा कसं केलं आणि कोणी मला अप्रिशिएटच करत नाही आहे किंवा मी एवढं करते पण मध्ये आडकाठीच येते मला, त्यांना कळतच नाही की मी काय काम करते, मी आज कुठे जाऊन काय पोचवण्याचा प्रयत्न करते, हे कळतच नाही आहे, माझ्याच लोकांना कळत नाही आहे. तर नको कळू देत. तो मीपणा बाजूला ठेवला पाहिजे. असं ठेवावाच लागतो रे, त्याशिवाय तुम्ही मोठेच नाही होऊ शकत आणि त्याशिवाय तुमचं कार्यसिद्धीला जाऊ शकत नाही. तुम्हाला जर तुमचं कार्यसिद्धीला न्यायचं असेल तर तुम्हाला खूप जास्त डिटरमाइन राहायला लागणार. आणि कोण काय विचार करतंय, कोणाला आपल्याबद्दल किती वाटतंय, त्यांचे रिस्पॉन्स काय आहेत, त्यांना आपल्याबद्दल बरं वाटतंय का वाईट वाटतंय, हा कुठलाच विचार आपण मनामध्ये न ठेवता आपण आपलं काम करत राहणं. आणि ते कुठे कितपर्यंत गेलंय, ते पुढे गेलंय का, आज एवढं गेलं तर उद्या आणखीन पुढे जातंय का, बस एवढाच विचार करत राहायचा. आता डिटर्मिनेशन मला अजून एक विचारायचं वाटतंय की सध्या तुम्ही डिक्लेअर केलं की तुम्ही सगळं TV विश्व बंद करताय जवळपास आणि फुल टाईम कंटेंट क्रिएशन होत आहे आणि ते पण एका वेगळ्या भूमिकेसाठी, म्हणजे वेगळी भूमिका तुम्हाला ती अनुभवायची आहे, ती जगायची आहे म्हणून. तर यशोदा करताना पण त्या भूमिकेचा थोडासा हातभार होता का? म्हणजे जे आत्तापर्यंत सिंगल पॅरेंटिंग तुम्ही करत आलाय तर यशोदा करताना त्याचा कुठेतरी संबंध होता का? कारण ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही तो निर्णय घेताय यशोदाच्या पात्रात असताना की नाही मी या मुलांना साथ देणार आहे, मी या मुलांना साठी उभी राहणार आहे, तर ते डोळ्यात असं कुठेतरी जाणवतं की आहे बॉस काहीतरी फील आहे किंवा आहे बॉस काहीतरी आहे जे की हा निर्णय घ्यायला पुढे धजावते. मग तसं काही आहे का, तसं कनेक्ट आहेत का? अगदी सुरुवातीपासून मी याचं उत्तर देते तुला. आपल्या ना आयुष्यात काही असे स्वप्न असतात की मला मोठी हिरोईन व्हायचं आहे, मला ॲक्ट्रेस व्हायचं आहे, मला अमुक तमुक पैसे कमवायचे आहेत, मला इकडे घर घ्यायचं आहे, अशी स्वप्न असतात आपली. माझं कायम एक स्वप्न होतं की मला बाळ हवं आहे. ओके. आणि करिअर करायचं आहे पण मला मूल हवं होतं आणि मला आई व्हायचं होतं, आई पण जगायचं. हो. आणि जेव्हा ते झालं, आता सर्कमस्टन्सेस खूप वेगळे आहेत. मला असं वाटलेलं की सगळं सुरळीत आणि छान पार पडावं, पण अनफॉर्च्युनेटली काही गोष्टी आपल्या हातात नसतात किंवा जे आपल्याला हवं तसंच सगळं मिळतं असं नाही. पण कायम मी म्हणते की मी आयुष्यात फार बरी गोष्ट केली ते म्हणजे मी वेळेत मूल होऊ दिलं, कारण मला ते हेल्दी चाइल्ड हवं होतं आणि मला ते मातृत्व हवं होतं. सो मी म्हणेन की हे माझ्यातलं जे मातृत्व आहे ना ते यशोदेमध्ये दिसतं. नक्कीच नक्कीच. इव्हन माझ्या आयुष्यात सुद्धा करिअर आणि पर्सनल लाईफ अशा दोन, प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ असे दोन आपले जी चाकं असतात. तर बऱ्याचदा असं होतं की आपल्याला ना ते बॅलन्स करणं खूप कठीण जातं. इव्हन बऱ्याच जण आत्ता सध्याची सिच्युएशन अशी आहे की खूप लोकांना ते नाही जमत आहे, खूप फ्रस्ट्रेशन येतं आहे. म्हणून पण तू हे सांग की कसं करतेस? हो, आणि हे फ्रस्ट्रेशन येण्यासारखं असतं अरे स्त्रियांना, कारण असंख्य गोष्टी असतात याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला करिअर पण करायचं आहे, तुम्हाला आज सगळं प्रेशर आहे महिलांवर
की मला अमुक तमुक माझं नाव झालं पाहिजे, अस्तित्व माझं असलं पाहिजे, मी इंडिपेंडंट असली पाहिजे, माझं काय म्हणूयात, घरामध्ये सुद्धा मी पुरी पडले पाहिजे, एक चांगली सून हवी मी, एक चांगली बायको पण हवी मी, हे सगळं तिला ना हवंय. पण हे सगळं करताना तारांबळ उडते. अरे होतं असं, कारण मुलांना जेव्हा 6 महिन्याचं बाळ असतं आणि त्यांचा जो काही लीव्ह घेतलेला असतो तो संपतो आणि मुलांना जेव्हा ते पाळणाघरात सेट करून त्यांना जेव्हा जावं लागतं, ते फिडिंग करत असतं बाळ, ते दूध काढून ठेवा आणि मग ते जावं लागतं आणि जो 6-7 तास त्रास होतो ना, म्हणजे बाळं एक वेळ तुला सांगू का, ते रेझिलियंट असतात, ते एका पॉइंटला ते त्यांचे ऍडजस्ट होतात. ही ह्युमन टेंडन्सी आहे. पण आईला खूप त्रास होत असतो या गोष्टीचा, तिला गिल्ट येत असतो सतत पावलोपावली, की मी बरोबर करतेय ना, मग मी करिअरला एवढं महत्त्व द्यायला हवं का, की मी बाळापाशी थांबायला हवं. ही इतकी कॉमन द्विधा मनस्थिती आहे ना, तर ती माझी होतीच, डेफिनेटली होते. पण मी कायम काय मग करते अशा वेळेला, मी माझ्या म्हणते की ह्या प्रायोरिटीज माझ्या सेम नाही राहणार आहेत, माझ्या चेंज होत राहणार आहेत. आज मला ठरवायचं आहे, मला एकतर पुढचे 10 वर्षाचं प्लॅनिंग्स नाही करायचं, मला छोटे छोटे प्लॅनिंग्स करायचे आहेत, की ह्या पुढच्या 2-3 वर्षामध्ये मी जर का आत्ता कबीरला वाढताना आणि कबीर बरोबर थांबले, तर कबीरमध्ये ज्या गोष्टी मला पोचवायच्या आहेत त्या पोचल्या, तर कबीर मग पुढचं 1-2 वर्ष त्याचा चालू शकणार आहे. जसं की मी आत्ता त्याला मेडवर अवलंबून ठेवलं आणि मी जर 12-12 तास शूटिंग करायला लागले, तर त्याचे विचार जे मेड सांगणार आहे, जी त्याला सांभाळणारी ताई काकू कोण असणार आहे ती सांगणार आहे, रुजवणार आहे मनावर, तर ते नको आहे मला. मी काय सांगते हे त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला वेळ देणंच गरजेचं आहे. त्यामुळे माझी प्रायोरिटी चेंज होते. मग तिथे मला असं वाटतं की आपलं करिअर थोडंसं आपण इथे ब्रेक लावूया आणि आता इथे महत्त्व देऊया. पण ज्या वेळेला असं वाटतं की अरे नाही, हा सेट होतोय आता, किंवा आता आपल्याला इथे शाळेमध्ये सेट झाला आहे तो, आता त्याला तेवढी आपली गरज नाही आहे, तर चला मग आता आपण परत थोडंसं चित्रपट करूया का, मग प्रमोशनला वेळ देऊया का. मग सांगून ठेवते मी घरामध्ये, किंवा कबीरलाही मी सांगून ठेवते की बघ पुढचे 2 महिने ना आई नाहीच आहे असं समज, आई कुठेतरी आता बाहेर गेली असं समज, आणि तुला जे हवं ते कर, मी तुझं स्केड्यूल करून दिलेलं आहे, टाइम टेबल करून दिलेलं आहे, तू तुझं त्या पद्धतीनं कर, आईला आता हे 2 महिने हवेत. ओके, असं म्हणून मी ते सगळ्यांना सांगून, आणि मी घरात सुद्धा प्रिपेअर करते सगळ्यांना की मी पुढचे 2 महिने मला गृहीत धरू नका, मी नसणार आहे, मी फक्त माझ्या कामाकडे लक्ष देणार आहे. सो अशा प्रायोरिटीज तुम्हाला चेंज कराव्या लागतात, आणि जेव्हा जी प्रायोरिटी असते ना तिथे 100% राहणं गरजेचं असतं. मग आपण ठरवलंय ना आता की आता आपण काय फिल्मचं प्रमोशन करायचं आहे आणि पुढे फिल्मचं शूटिंग करायचं आहे, किंवा आपण कॉन्टेंट क्रिएशन करतो तर पॉडकास्ट करायचं आहे, तर आपण 100% त्याच्यात द्यायचं आहे. मग ज्यावेळेला मी घरी असते आणि मी ठरवते की नाही आता कबीरला वेळ द्यायचा आहे, मग त्यावेळेला मी अजिबात बाकी काही कामं घेत नाही. मग मी कबीरला वेळ देते, मग त्याच्यासाठी वेगवेगळे ब्रेकफास्ट बनव, त्याच्याबरोबर गप्पा मारत बस, त्याचा अभ्यास घे, त्याच्याबरोबर चित्र काढ, त्याच्याबरोबर पुस्तकं वाच, किंवा तो खेळत असेल तर त्याच्यापाशी बसून राहा. फक्त माझा प्रेझेन्स पण फार महत्त्वाचा असतो अशा वेळेला. तर त्यावेळेला ती प्रायोरिटी, तर मग ती प्रायोरिटी, मग तिथे त्यावेळेला काम नाही डोक्यात आणायचं. तुम्ही पूर्णपणे फॉलो करता, गिव्हिंग 100% ॲट द मुवमेंट ॲटलीस्ट, बिईंग अ प्रेझेंट. हो. तर जनरली आपण संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या भूमिकेबद्दल बोलतो, की जसं तुम्ही सुरुवातीला पण बोललात की आजीची भूमिका करायची, तर ती मनात भीती नाही आली का कुठे, यार आत्ता या पोझिशनला जिथे यूट्यूब पण खूप सुंदर प्रकारे चाललं आहे, त्याच्यानंतर खूप चांगल्या सिरियलमध्ये चांगले रोल मिळत आहेत, आणि तिथे आता पडद्यावर मोठ्या पडद्यावर आजी करायचं, मी हीच भूमिका मिळत राहील की अशाच टाईपच्या भूमिका मिळत राहिल्या, तर हे बघ, जर का अशाच टाईपच्या भूमिका मला मिळत राहिल्या तर ह्या पात्राचं ते सक्सेस असेल, बरोबर? हो, नक्कीच. ही एक बाजू झाली. पण मला दुसरं असं वाटतं की हे चॅलेंजिंग नाही आहे का? आहे पण मग आणि लोकांना कन्व्हिन्स करणं की मी 70-75 आहे. सुरुवातीला थोडंसं लोकांना होतं की अरे का हिंदा असं केलंय, पांढरे केस आणि हे, पण नंतर आवाजाने ते होतं ना, कन्व्हिन्स होत जातात लोक. तर नाही, भीती नाही वाटत, ते उलट चॅलेंजिंग वाटत असतं. अरे कलाकारांना मला असं वाटतं की जो खरा कलाकार आहे त्याला
वेगवेगळं करायला मिळण्याची भूक असते. नक्कीच. आणि मला तर खूप आहे ती भूक. मला असं वाटतं की मी आभासासारखं गाणं केलेलं आहे, त्यानंतर बऱ्याच हिरोज बरोबर मी माझ्या त्या सिंथेटिकच्या साड्या, सिल्कवाल्या साड्या अशा घालून मी डान्स केलेला आहे, मी गाणं केलं आहे. पण एक कलाकार म्हणून मला काम करायचं आहे. ओके. आजच्या स्त्रीने मुक्ताईमधून कुठले गुण घ्यावेत असं वाटतं? ज्या वेळेस आजच्या स्त्रीला असं बोललं जातं की स्त्रीच स्त्रीचे पाय खेचते किंवा महिलाच महिलांचे दुश्मन असतात, अशा वेळेस जी मुक्ताईची भूमिका आहे ती इतक्या परखडपणे मांडली आहे आणि इतक्या स्पष्टपणे मांडली की जी दाखवतात तुम्ही प्रत्येक सिच्युएशनमध्ये. म्हणजे लहानपणामध्ये ती कशी सावरते भावांना, त्याच्यानंतर मोठं झाल्यानंतर ती कशी सगळ्यांची आई व्हायचा प्रयत्न करते, त्याचबरोबर मधल्या पिरियडमध्ये ती मैत्रीणही दाखवली आहे सगळ्यांची की नाही सगळ्यांना समजून घेणार आहे, मला सगळ्यांचं ॲटलिस्ट ऐकून घ्यायचं आहे की काय. आणि ज्यावेळेस शेवटचा मांडे भाजायचा सीन होतो त्यावेळेस ती आता मला हे सहन नाही होते दादा, काहीतरी करा तुम्ही, किंवा मला हे खूप वाईट वाटतंय माझ्यामुळे किंवा आपल्यामुळे कोणाला तरी माळ बसतोय, आपल्यामुळे कोणाला तरी काय होतंय. तर ही जी कॅरेक्टर या सगळ्या याच्यातून तुम्हाला काय वाटतं की आजच्या स्त्रीने काय घेतलं पाहिजे एकंदरीत? एकतर ही चारही भावंड त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं त्यांना बहिष्कृत केलं होतं, वाईट टाकलं होतं, देवाचे अंश होते ते, म्हणूनच त्यांना ह्या सगळ्या गोष्टींवर मात करून त्यांनीच विश्वाला तारलं. म्हणजे यशोदा म्हणून खरं तर यशोदा सांभाळायला जाते त्या मुलांना, पण तिला हळूहळू त्याची अनुभूती यायला लागते की अरे ही साधारण मुलं नाही आहेत, मी काय यांना सांभाळणार, ही जगाला तारतायत आणि विश्वासाठी काहीतरी देणं आहे ते करण्यासाठी, त्यांचं कार्य करण्यासाठी हे आले. हे यशोदेला खूप एंडला लक्षात येतं. पण यामधली जी मुक्ताई आहे ना, हे मुक्ताईकडून सुद्धा जशी यशोदा शिकते ना, मी कायम म्हणते यशोदा हा दुवा आहे प्रेक्षकांमधला आणि त्या चारी भावंडांमधला. तिथे जे प्रेक्षक गृहात येऊन सीटवर बसलेले जे महिला पुरुष जे कोणी आहेत ना, त्यांच्या मनात जी खळबळ चालू आहे ना, ती यशोदेच्या मनात खळबळ चालू आहे. ती रिप्रेझेंट करते. नक्कीच. आणि त्यामुळे यशोदेला ज्या ज्या गोष्टी अवाक करत होत्या मुक्ताईच्या, की तिला असं वाटलं की एवढ्या लहानग्या मुलांना सोडून आई वडील गेले निघून, आता कसं होणार या मुलांचं. तर ती मुक्ताई येऊन सांगते, मावशी आता रडायचं नाही हं, आता काम करायचं. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीला किती कवटाळून बसायचं दुःख हे तुम्हाला कळलं पाहिजे. कारण शो मस्ट गो ऑन, तसं काम करत राहिलं पाहिजे. मग अशी तू म्हणालास तसं की ट्रोल होतो का आपण, किंवा कोणी आपल्याला अप्रिशिएट करतं का, कोणाला आपलं काम आवडतंय का, आवडत नाहीये का, यापेक्षाही महत्त्वाचं असतं की आपण आपलं काम करत राहणं. आणि हे मुक्ताई सांगते चित्रपटामध्ये, हे घेण्यासारखं आहे महिलांनी की तुम्ही तुमच्यासाठी करा हो. आज तुमच्या आनंदासाठी गोष्टी करा आणि तुम्ही तुमच्या आनंदासाठी गोष्टी राखूनही ठेवा. जेव्हा तुम्ही परोपकार म्हणून ते स्त्रीमध्ये आहेतच आहे, अंगभूत गुण आहेत ते, की ती अख्ख्या कुटुंबासाठी सगळं करत असते. तिची त्याच्यामागे एक अपेक्षा असते की म्हणावं की भाजी छान झाली आहे म्हणून, पण तीही अपेक्षा पूर्ण झाली नाही तरी स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी इतरांच्या रिॲक्शनची वाट नका बघू. मग कधीतरी स्वतःला वेळ द्या, स्वतःला आवडतं ते करून खा. सो मला असं वाटतं ह्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे की आपण आपल्याला कसं कोपअप करायचं परिस्थितीनुसार. आणि मुक्ताईमध्ये जो इमोशन कोशंट आहे, जो आजकाल ना, म्हणजे मुक्ताई जे सांगते की परमेश्वर सर्वानुभूती आहे, सगळ्यांमध्ये आहे तो, आणि त्याचा अंश आपल्या प्रत्येकामध्ये आहे. म्हणजे काय आहे की तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या शूजमध्ये जाऊन बघितलं पाहिजे की त्याला काय हवं आहे, काय नको आहे. तुम्हाला वाटतंय तेव्हा दान धर्म करायचं असं नाही, त्या व्यक्तीला हवं आहे म्हणून दान करा ना. आज मला पुण्य मिळणार आहे म्हणून मी मला सांगितलंय शुक्रवारी हे हे देऊन यायला, म्हणजे मग माझ्या पत्रिकेतला हा ग्रह सुधारणार वगैरे. पण मला असं वाटतं त्या भावनेने जेव्हा आपण दान करायला जातो ना, की मला दिसतंय की ही 4 मुलं इथे रोज येतात, ती कष्ट करतात आणि त्यांना खायला अन्न मिळत नाही आहे, तर मला त्यांना द्यायचं आहे. तुमच्याकडे येणारी कामवाल्या ताई असतात, त्या 10 घरची धुणं भांडी करतात आणि त्यांना आत्ता मधल्या वेळात चहा द्यायची वेळ आहे. खरं तर त्यांना एनर्जी मिळेल पुढच्या 5 कामांना,
ते केलं पाहिजे आपण. ही जी आस्था आहे ना, ही आता कुठेतरी हरवत चालली आहे, कारण आपण दुसऱ्यांच्या भावनांचा विचारच करत नाही. आपण सेल्फ सेंटर्ड नाही व्हायचंय, आपण सेल्फिश नाही व्हायचंय. आपण आपल्याबद्दल विचार करायचा आहे, पण आपण इतरांबद्दलही तेवढाच विचार करायचा. आपण आपल्याला आनंदी का ठेवायचं, कारण आपण इतरांना आनंदी ठेवू शकतो. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ह्या समजल्या पाहिजे. हे मुक्ताई खूप छान समजून सांगते. ते या चित्रपटामध्ये कळतं. मी आता खूप आत्ताची उदाहरणं देऊन तुला सांगते आहे, ती रिलेट होतील म्हणून मी सांगते आहे. पण म्हणजे तुम्ही अशा पद्धतीनं ते घ्या. जेव्हा मुक्ताई सांगते की जात, धर्म, खालच्या जातीतला, वरचा, शूद्र असं काही नाही, आपण सगळे हरीची भक्त आहोत. मग येतो कुठून? म्हणजे आपण वारीमध्ये जेव्हा लाखो करोडो लोक पोचतात पंढरपुरात, तेव्हा किती वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि ते एकमेकांना माऊली म्हणतात आणि एकमेकांच्या चरणाला स्पर्श करतात. हे का आहे? कारण तुला मी संत केलं, तू मला संत कर, ही भावना होती ना. पूर्वी असं नव्हतं की संत ज्ञानेश्वर, तुकारामांच्या कितीतरी ओव्यांमध्ये असं आहे की त्यांनी संत ज्ञानेश्वरांना किंवा नामदेवांना एकमेकांना संतपणाने मोठं केलेलं आहे. जो मुक्ताईचा लास्ट सीन आहे, नामदेवाला ती सांगते, संत नामदेवांना, की अहंकार का आहे तुझ्या मनी, तू संत आहेस, आपण संत आहोत, आपण एकमेकांना नतमस्तक व्हायचं, त्यांनी ते वाढणार आहे. म्हणजे ही करुणा महत्वाची आहे, कारुण्य महत्वाचं आहे आणि हे प्रत्येकामध्ये असायला हवं आजकाल. आणि ह्या कारुण्यामुळे आपण खूप गोष्टी एकमेकांना देऊ शकतो. खरं सांगू का, मटेरियलिस्टिक गोष्टी या खूप नंतरच्या आहे. आधी आपल्याला ना समोरच्या व्यक्तीला ऐकण्याची सुद्धा गरज आहे. आपल्याला किती प्रतिक्रिया द्यायच्या असतात, प्रतिसाद द्या ना, नक्कीच गरज नाहीये प्रतिक्रिया द्यायची. समोरच्या व्यक्तीला काहीतरी सांगायचं आहे, ते ऐकून तर घ्या. ऐकण्याचे पेशन्सच राहिलेले नाही आहेत लोकांमध्ये. की एक समोरची व्यक्ती सांगतीये काहीतरी आणि आपल्याला आधी सांगायचंय त्याच्या आधी की नाही तू असं करतोय, सल्ले खूप द्यायचे. ऐकून घ्या, प्रतिसाद द्या, छान म्हणा. आणि म्हणून मला या चित्रपटालाही असं वाटतं की प्रतिक्रिया देण्यापेक्षा ना प्रतिसाद द्या. आपण जसं छावाला पण खूप उचलून धरलं, त्याची खूप जास्त पब्लिसिटी केली, म्हणजे स्टेटस म्हणू नका किंवा हा मूवी का बघितला पाहिजे. कारण आपल्याला ते होतं की ते महाराष्ट्राबाहेर जातोय, संभाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्राबाहेर जातोय, हिंदीतून पहिल्यांदा कोणीतरी क्रिएट करतंय, म्हणून ठीक आहे. ज्यावेळेस आपण महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतो, त्यावेळेस मग संतांचं कॅरेक्टर महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना माहीत नाही किंवा बऱ्याच नवीन पिढीच्या मुलांना माहीत नाहीये. त्याच्या वेळेस कोणीतरी दिग्दर्शक, निर्माते मराठीमधले, ते पण खूपच चांगल्या प्रकारे हे काम करत आहेत. चांगलं VFX वापरून, चांगलं प्रोडक्शन वापरून, त्याचबरोबर तगडी स्टारकास्ट वापरून. मग हे काम पण तितकं ग्लोबल का नाही नेतात किंवा मराठी माणसाने का नाही त्याला तितकं प्रोत्साहन द्यावं, का नाही तो चित्रपटसुद्धा गावातल्याच चावडीवर लागावा, का नाही तो चित्रपट एखाद्या मंदिरांमध्ये लागावा मोठी स्क्रीनहून. ॲटलिस्ट मुलांना ते कळेल ना की काय होते संत, नवीन पिढीला ते जाणवेल की काय, क्युरियासिटीज निर्माण होईल त्यांच्यामध्ये. की मग ते प्रश्न विचारतील, कोण होते बाबा ज्ञानदेव, कोण होते नामदेव, कोण होते तुकाराम, आणि मग तुम्ही सांगा ना त्यांना. तसं करून आपण संस्कृती वाढवतोच आहे ना. हे का नाही होते किंवा हे व्हायला पाहिजे का, कसं वाटतं तुम्हाला? मी अगदी वैयक्तिक तुला सांगेन, कारण मला 9 वर्षाचा मुलगा आहे. मी शोधत असते असे चित्रपट की मी त्याला चित्रपटगृहामध्ये जाऊन आम्ही 2 जण मिळून कुठले असे चित्रपट बघू शकतो. हे असे वर्षातून एखाद दुसरा मला असा सापडतो चित्रपट. जर का मी या चित्रपटात काम करत नसते तरीसुद्धा मी कबीरला या चित्रपटाला घेऊन आले असते. का? कारण मला आई म्हणून आनंद झाला असता की अरे संत ज्ञानेश्वर याला कळतील, मुक्ताई कोण होती याला कळेल. कारण दुर्दैवी गोष्ट अशी झाली, ज्या वेळेला कास्टिंग सुरू होतं त्यावेळेला 150-200 लोकांचं ऑडिशन झालं. त्यांना संत ज्ञानेश्वर कोण आहेत हे माहीतच नव्हतं. बरं, संत ज्ञानेश्वर चल ठीक आहे, ते आपल्याला त्यांची पालखी निघते म्हणून ते माहिती तरी आहे. 4 भावंडांची नावं सांग म्हटल्यानंतर कोणालाच येत नाही, नावच येत नाही. म्हणतात एकनाथ वगैरे सांगतात नावं भावंडांची. हे किती दुर्दैवी आहे. नक्कीच नक्कीच. आपला जो पौराणिक इतिहास आहे तो केवढा भव्य आणि केवढा महत्त्वाचा इतिहास आहे हा. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राची पायामुळं जी आहेत ती तिथे रुजलेली आहेत, तो कळायला हवा.
आणि माहिती नाही आपल्या पिढीला. या गोष्टीसाठी खंत वाटते. आणि जर का आपला मराठी माणूस ते पोचवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे दिग्पालनी त्यावेळेला त्या दिवशी ऑडिशन घेतलं नाही, त्यांनी बसवून त्या 150 ते 170 काहीतरी मुलं होती, त्या मुलांना बसवून गोष्ट सांगितल्या. संत ज्ञानेश्वर कोण होते, निवृत्ती कोण होते, त्यांचे वडील कोण होते, सोपान कोण होते, त्यांनी काय केलं, त्याच्यानंतर ती गोष्ट का अशी घडली, त्यामध्ये काय काय गोष्टी घडल्या, हे सगळं त्यांनी बसून सांगितलं. तो म्हणाला माझं पैसे वाया गेले तरी आजच्या दिवसाचे चालेल, पण मी ह्या मुलांना सांगतो, हे गरजेचं आहे. करेक्ट. आणि खरंच तुला सांगते, हा चित्रपट ना केवळ एक चित्रपट नाही आहे. जसं शिवराज अष्टक हे त्यांनी जो संकल्प त्यांनी केला की शिवाजी महाराजांचं चरित्र आणि चारित्र्य पोचवायचं आहे लोकांपर्यंत, तसंच हे संत पंचक आता त्यांनी हातात घेतलेलं आहे आणि त्याला आता संत पोचवायचे आहेत. आणि हे खरंच खूप गरजेचे आहेत. नक्कीच. नाहीतर हे घोड्यावर बसणारे कोण आहेत असं पण विचारेल पुढची पिढी. ते होता कामा नाहीये. कारण आपण ज्या फॅसिनेटिंग वर्ल्डमध्ये जातोय, जिथे आपल्याला स्पायडरमॅन हिरो वाटतोय, तिथे आपल्याला कुठेतरी हे बदलणं गरजेचं आहे आणि ते आपणच बदलू शकतो, मला असं वाटतंय. हो. आणि म्हणूनच ही गोष्ट खरी आहे की मी म्हणत नाही छावा थ्रू चल पोचला, छत्रपती संभाजी महाराज आणखीन पोचले असं मी म्हणेन, आणि जगभर पोचले. नक्कीच. खूप स्तुत्य आहे हे, खूप छान आहे. मला हे, मी याबद्दल काहीही बोलणार नाही, उलट छानच आहे. आपलं ग्लोबली सगळा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं जे चरित्र आहे हे ग्लोबली पोचतंय, ही खूप मोठी गोष्ट आहे. पण आम्ही ऑथेंटिक पद्धतीनं सांगतो ना. तेच म्हणा, पण मराठी मातीतला जो माणूस आहे, ज्यांनी खूप अभ्यास केलेला आहे, जो तळमळीनं एखादी गोष्ट पोहोचवू पाहतोय, ज्याला संस्कार घडावेत या पिढीला असं वाटतंय, आणि म्हणून त्यांनी हा विडा हातात घेतलेला आहे. एवढं मोठं शिवधनुष्य पेलवण्याचं काम करतोय, मग आपण त्याला पाठबळ द्यायला नको? त्याला नक्कीच. म्हणून या गोष्टीसाठी वाईट वाटतं की अरे आपल्या माणसाला मग तिथे नका ना बघू, तांत्रिक गोष्टी नका ना बघू, तिथे जा आणि बघा की त्यांना काय सांगायचंय. पण मी या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा सांगेन की तांत्रिक गोष्टीमध्ये सुद्धा जरी बघायचं असेल ना, भिंत चालवल्याचा सीन बघा ना, म्हणजे तुम्हाला तो VFX प्रचंड आवडेल यार. कुठेच नाही वाटणार तुम्हाला की तो असा शूट नसेल केला किंवा तो त्या लेवलचा नाही आहे. इतकं ते सढळ ती भिंत निसटते आणि ती सढळ ती रेश जी आपण म्हणतो ना, ती मातीतून साईड झालेली ती दिसते प्रॉपरली. थँकफुल हे तूच सांगतोयस. बघितलं जेव्हा आम्ही काम करत असतो, आम्ही आमचं दाखवत असतो ना, तेव्हा मला ओरडून नाही सांगायचं की ते किती छान आहे. मला हे सांगायचंय की त्यातला विचार खरंच चांगले. चित्रपटाबद्दल तुम्ही बोला, तुम्हाला अधिकार आहे तो बोलायचा. पण जेव्हा तू सांगतोस ही गोष्ट की भिंत उडण्याचा सीन असू देत किंवा मग तो चांगदेवांचा सीन असू देत, हे किती अप्रतिम शूट झालेलं आहे. हे मुलांना किती फॅसिनेट करणारं सुद्धा आहे. तेच म्हणायचं की चांगदेवांच्या सीन मध्ये तुम्ही नाग नका ना बघू, ओव्हरऑल सीन बघा ना. म्हणजे कुठे मी सोशल मीडियावर कमेंट वाचलं की नाग VFX मध्ये इतका चांगल्याने आला. प्लीज गाईज इग्नोर करा छोट्या काही. धर्मसभा जी छान दिसली त्याबद्दल पण बोला. हा नक्कीच. किंवा तो ओव्हरऑल जो लुक आहे, ज्यात गाणे शूट झालेत, त्याच्यात ओव्या शूट झाल्यात, म्हणजे तुम्हाला तो एक 360 व्ह्यू मिळतोय. आणि कमाल यार, म्हणजे साऊंड आहे ना, असं वाटतं की रोज सगळे ऐकावं, इतकं ते टाळ मृदुंगांचा परफेक्ट साऊंड बसलाय. गाण्याबद्दल जास्त बोला, गाणी आवडली असतील तर गाण्याबद्दल जास्त बोला. मी म्हणते ना की छावा हा चित्रपट त्यामुळे ग्लोबली छत्रपती संभाजी महाराज पोहोचू शकत असतील तर उत्तम आहे. योग्य पद्धतीनं पोहोचले असते तर आणखीन उत्तम झालं असतं. पण ठीक आहे, पोचतायत हे पण महत्वाचं आहे. आपण चांगली बाजू बघूया. तशी आपला मराठी मुलगा, मराठी माणूस, आपल्या मातीतला माणूस काहीतरी बनवतोय तर बघा ना जरा. तळागाळात ऍटलिस्ट महाराष्ट्राच्या पोहोचू द्यात अशी इच्छा आहे नक्कीच. शूटिंग करताना ना बरेच दिग्गज कलाकार आम्हाला दिसतात, आणि त्यात तुम्ही तर आहातच लीड रोलमध्ये किंवा कंटिन्युअस ऑन स्क्रीन आहात किंवा स्क्रीन प्लेवर दिसतात. तर एकंदरीत त्या सगळ्याचा अनुभव कसा होता, म्हणजे दिग्गज कलाकारांसोबत काम करताना? म्हणजे सगळ्यात सुरुवातीला मृणालताईंसोबत काम आहे, टू एंड मग प्रवीण तरडे सर आहेत, त्याच्यानंतर अजून बरेच आहेत, महेश आहे. मग कसं होतं तो सगळा अनुभव, किंवा त्या सगळ्यांना एकत्र बांधताना कसं सिस्टीम बसली? मृणालताईंबरोबरचं तर मी सांगतेच की लहानपणापासून मी जेव्हा प्रभात थिएटरला बघायला जायचं आणि ते विकोची ॲड दिसायची, मी त्यासाठी आईला म्हणायचे मला आधी जायचं आहे मला, कारण मला ती ॲड इतकी आवडायची. मला त्या इतक्या आवडायच्या ना, इतकी लोभस, इतकी देखणी, इतकी गुणी,
इतकी अभ्यासू अभिनेत्री आहे मृणाल कुलकर्णी. म्हणजे त्यांना जितकं ॲडॉर करावं तेवढं कमीच आहे. आणि मी सुभेदारमध्ये त्यांच्याबरोबर काम केलं होतं, पण आमचे काही संवाद नव्हते. या चित्रपटामध्ये ते आहेत. आणि तो सीन पण आहे जो मी सांगितला पण आहे की माझ्या पायात काटा रुततो आणि त्या काढतात तो. आणि तो आमचा पहिला सीन होता. मला एवढं अवघडल्यासारखं झालं होतं. मी म्हटलं हाच काय पहिला लागला आहे सीन. कारण त्या माझ्या पायाला हात लावणार हे मला खूप असं एम्बॅरेसिंग होतं. मला खूप अवघडल्यासारखं झालं होतं. होतं असं मोठे कलाकार असताना अवघडल्यासारखं निश्चितपणे होतं रे. खूप कार्य आहे त्यांचं, खूप वाचन आहे त्यांचं, किती वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. म्हणजे मृणालताई म्हटल्यानंतर आमच्यासाठी तर जिजाबाई हा एक फेस असा परखडपणे जाणवतो ना, ज्या जनरेशनमधून मी मोठं झालो त्या जनरेशनसाठी मला वाटतं. कारण तितकं सालस जिजाबाईंचं व्यक्तिमत्व कुणीच केलं नसतं. फक्त सालस नाही येतं त्यांच्यामध्ये ना, नॉलेज जे आहे ना त्यांचं ते ज्ञान आहे ना, ते चेहऱ्यावर त्यांचं झळकतं. तो तेज आहे, ते तेज आहे त्यांच्याकडे. गोनी दांडेकरांच्या नात आहेत ना त्या. त्यांच्याकडे साहित्य परंपरा आहे खरं सांगायला गेलं तर. आणि अफाट वाचन आहे त्यांचं. आणि त्यांच्याशी गप्पा मारताना बोलताना आपल्याला सतत ती अनुभूती येत राहते की ही माणसं वेगळी आहे, त्यांनी खूप काम करून ठेवलं आहे. आणि देवाचरणी प्रार्थना आहे की असं काम करायची संधी आपल्यालाही मिळो. यांना बघत बघत आम्ही शिकतोय, असंच भरपूर काम करताय. माऊलींचरणी प्रार्थना अशी की नेक्स्ट टाइम आम्हाला ताईंसोबत पॉडकास्ट करता यावं नक्कीच. मॅनिफेस्टेशन आहे आमचं. आता अजून एक असा क्वेश्चन आहे की कंटेंट क्रिएशन करताय तुम्ही, त्याच्या वेळेस कसं रायटिंग, डायरेक्शन, स्क्रीन प्ले स्वतः सगळं करायचं असतं. वर्सेस मूवी किंवा मालिका करताना डायरेक्टर कोणीतरी वेगळं आहे, स्क्रीन प्ले कोणीतरी वेगळं करत आहे. मग ते असं होत नाही की यार नाही हे डायरेक्शन असं झालं असतं तर छान झालं असतं, किंवा ही गोष्ट इथे अशी हवी असते तर अजून छान झाली असते. म्हणजे जो आपला कंटेंट क्रिएशनवाला डायरेक्टर आहे तो कधी बाहेर येत नाही का, किंवा तो आला आणि तो असं नाही यार हे थोडंसं अजून असं झालं असतं तर छान दिसलं असतं किंवा लोकांना अजून आवडलं असतं, असं होत नाही का कधी? नाही रे, कारण कंटेंट क्रिएशन आहे, डिरेक्शन आहे. मी कंटेंट क्रिएशन आपण 10 मिनिटाचा विचार करतो किंवा 45 मिनिटाच्या पॉडकास्टचा विचार करतो, राईट. आणि त्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन पोचवतोय फक्त. एंटरटेनिंग पार्ट घडला तर घडला, पण मेन उद्देश असतो आपला इन्फॉर्मेशन पोचवणं आणि योग्य प्रश्न विचारणं. तसाच प्रकार नाही आहे दिग्दर्शनाचा. दिग्दर्शन हे फार वेगळं आहे. मी एकच पात्राला घेऊन दिग्दर्शन नाही करत. माझ्या सिनेमामध्ये 10 पात्र असतात, 15 पात्र असतात. त्याला एकत्रितपणे मला त्याची छान सांगड घालायची असते आणि ती सांगड घालून त्या सगळ्यांना एक गोष्ट बांधलेली असते, त्या गोष्टीतून काहीतरी सांगायचं असतं. हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे हे दिग्दर्शन फार वेगळी गोष्ट आहे. आणि मी खूप दिग्दर्शकाची एक अभिनेत्री असं मी म्हणते, कारण मी सरेंडर होते त्यावेळेला. मी जिथे मला कळतं की ह्या व्यक्तीचा एवढा अभ्यास आहे, कारण त्यांनी संपूर्ण विषयाचा अभ्यास केला आहे. मी फक्त माझ्या पात्राचा अभ्यास केला आहे किंवा माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांचा अभ्यास केला आहे, पण त्या दिग्दर्शकांनी संपूर्ण विषयाचा अभ्यास केला आहे. त्यांनी लाईट्सपासून त्यांनी कुठल्या फ्रेम्स लावायच्या आहेत, कुठलं लोकेशन असायला हवं, तिथे काय काय वापरायला हवं, इथपासून त्याचा सगळ्याचा अभ्यास आहे. मग तिथे माझं डोकं फक्त इथेच लागलं पाहिजे की त्याला जे अपेक्षित संवाद आहेत ते माझे पोचतायत का, किंवा ह्याची लय बिघडणार नाही ना पूर्ण चित्रपटाची, माझे इमोशन करेक्ट प्लेस होणार आहेत ना तिथे. मी एवढाच विचार करायचा असतो. हे क्लिअर आहे माझं. तिथे जाऊन मी माझी अक्कल नाही वाजवायची. हे खूप जास्त परखडपणे सांगितलं. ॲक्च्युली हे खूप गरजेचं आहे, कारण आजकाल जसं होतं ना की व्ह्यूज, इन्फ्लुएन्सर्स, फॉलोअर्स बघून जे कॅरेक्टर मिळतात त्या लोकांना असं वाटतं अरे आमच्याकडे ते एवढं आहे. आणि वेगळी माध्यमं आहेत, कम्प्लीट वेगळी माध्यमं आहेत ही. इन्फ्लुएन्सर, तुम्ही रील्स बनवता, तुम्ही शॉर्ट्स बनवता किंवा तुम्ही मोठे व्हिडिओज बनवता, हे वेगळं माध्यम आहे, त्याच्यासाठी वेगळा विचार आहे. तिथे डिरेक्शनचा उपयोग होत नाही. जे कॉन्टेंट क्रिएशन करतात त्यांना जे सुचतं ना ते त्यांनाच सुचतं, हे पण तितकीच खरी, कारण त्यांचा त्या विषयातला अभ्यास झालेला असतो. त्यांना माहिती असतो की माझा ऑडियन्स कुठला आहे, त्यांना काय हवं आहे, तो सतत त्या गोष्टींमध्ये असतो. पण नाटक हे वेगळं माध्यम आहे
अभिवाचन आपण करतो ते एक वेगळं आणखीन व्यक्त होण्याचं माध्यम आहे, किंवा रेडिओ जॉकीचं जे काम करतात ते एक वेगळं माध्यम आहे, चित्रपट हे वेगळं माध्यम आहे. असे वेगवेगळी माध्यमं आहेत, त्याचा वेगवेगळा अभ्यास आहे. आणि तो म्हणजे दिग्दर्शक ह्या सगळ्याचा विचार करून म्हणून तर नेमलेला असतो ना तो. नक्कीच, खूप छान. आपण ऐकायचं असतं त्यात. नक्कीच. आणि आता अजून एक गोष्ट होते की चित्रपट बघितल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की यार हे काय अंधश्रद्धा आहे, म्हणजे ज्यांना विश्वास नाही किंवा ज्यांनी त्या लहानपणी गोष्टी ऐकल्या नाहीत त्यांना बऱ्यापैकी अंधश्रद्धा वाटू शकते की मांडे भाजणं कुठे किंवा भिंत चालवली नाही बाबा, हे कसं शक्य आहे आजच्या काळाला जर आपण अनुसरून बोलत असेल तर, किंवा ते 700 वर्षापूर्वींचं आहे, 750 वर्षापूर्वींचं आहे. तर मग तो अंधश्रद्धा आणि श्रद्धेमधला स्लाईट जी लाईन असते ती कशी तुम्ही स्वतः सांगताय किंवा ती कशी जपता बेसिकली? तुला माहिती आहे का, ज्या वेळेला मुक्ता आणि ज्ञानोबा एकमेकांशी गप्पा मारतानाच्या ज्या ओव्या आहेत आपल्याला, मुळात या सगळ्या गोष्टीचं साहित्य आपल्याकडे आहे. हा, म्हणजे असं कुठल्या तरी पुराणात आख्यायिका सांगितलेल्या असं नाही, नक्कीच नाही. आपल्याकडे त्याचे दाखले आहेत. हो, संत तुकारामांनी ज्या ओव्या सांगितल्या तर तेव्हाच्या त्या दाखल्या आहेत. इवन समाधीचा जो सीन होता, समाधीच्या सीनच्या वेळेला कान्होबा येतात, किंवा नामदेव तिथे असतात, विसोबा खेचर तिथे असतात, असे जे सगळे संत मंडळी येतात, ह्या त्यांच्या ओव्यांमध्ये सापडलेल्या गोष्टी आहेत की ते जेव्हा समाधीसाठी गेले होते तर त्यांनी कसं वर्णन केलंय. बरोबर, म्हणजे हे लिखित आहे कुठेतरी, आणि हे सगळं लिखित आहे तेच आत्तापर्यंत प्रचलित झालं आहे की नाही. म्हणजे 83 वर्षापूर्वी प्रभातनी कृष्णधवलचा जो एरा होता त्यावेळेला संत ज्ञानेश्वर केली, त्यावेळेला सुद्धा तेच होतं की नाही. करेक्ट, बरोबर. आणि आता त्याच्याही उपर मी सांगते की संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताई यांच्या ओव्यांमध्ये अणु, रेणू, प्रोटॉन याच्याबद्दलचे डिस्कशन्स आहेत, माहिती आहे. ओके. आपला जो समजून घेण्याचा जो एक म्हणूया आकलन आपलं जे आहे ना ते इतकं कमी होत चाललंय. त्यावेळेला भगवद्गीतेचं मराठी भाषेमध्ये करण्याचं कारण काय होतं? माऊलींना असं वाटत होतं की मराठी भाषेमध्ये सामान्य लोकांना ही गीता कळावी, त्याचे विचार कळावेत, म्हणून त्यांनी मराठी भाषेमध्ये ते सगळं आणलं. पण तीही आजकाल आपल्याला समजत नाही ना. म्हणजे आपली किती नाही आकलन शक्ती कमी झाली. अरे आपली फार महान लोक होती ती. नक्कीच नक्कीच. म्हणजे त्यावेळेला मांडे भाजण्याचा सीन म्हणजे काय, तुम्ही तुमचे सगळे चक्र ऍक्टिव्हेट करता आणि मग ते रंध्र त्यांचं ओपन होतं. हे सगळं आहे ना, हे सायंटिफिक आहे, हा योग आहे. जेव्हा बाहेरच्या देशातले लोक येऊन योगा म्हणतात तेव्हा आपल्या देशातल्या लोकांना योग करायचा आहे. तोपर्यंत का नाही करायचं जो आपल्याचकडे आहे. आयुर्वेद एवढं मोठं आहे, मी आयुर्वेदावर खूप बोलते, त्याचं खूप पॉडकास्ट करते. याचं कारण असं आहे की आपल्या आयुर्वेदामध्ये खूपशा गोष्टी आहेत, बाहेरून इतकी त्याची मागणी आहे, इतकं त्याबद्दल बोललं जातं. मग आपल्या भारतातली ती गोष्ट आहे, आपल्या सगळ्या साहित्यामध्ये, साहित्य नाही म्हणता येणार, आपल्या ग्रंथांमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्याचं आकलन आपण करायला नको का? नक्कीच. त्या गोष्टी आपण आधी घ्यायला हव्यात ना, पण आपल्याकडे ते होत नाही. आपल्याला पुरावे हवेत. मग पुरावे हवेत तर खरंच मी सांगते, ज्यांना असं वाटतं नाही ही श्रद्धा अंधश्रद्धा असं जर काही आहे तर वाचा, ओव्या वाचा, तुम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला तुमच्या गोष्टी सापडायला सुरुवात होईल. जाता जाता अजून 1-2 सीनबद्दल विचारायचं, कारण ती सीन इतकी टच होतात हृदयाला. एक तर जरा ज्ञानेश्वर माऊली समाधीस्थ होतात, तो सीन सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू असतात. आणि थिएटरमध्ये जर तुम्ही त्याचं जे एकरूप झालात ना, तुमच्याही डोळ्याच्या कडा पाणावतात किंवा अश्रू जात आहेत. मी काही आजींचे बघितलेत, अश्रू गळत होते लिटरली थिएटरमध्ये काल. असं असताना तो सीन करताना यशोदा म्हणून कसा गेला, आणि सोबतच मुक्ताई ज्यावेळेस आकाशात विलीन होताना दाखवल्यात, त्यावेळेस तुम्ही ती मुक्ते म्हणून हाक मारताना ती खूप आर्त वाटते किंवा ती खूप अशी टच होते. जसं आपण म्हणतो ना, आईचं काळीज समजून घ्या एकदा तरी, तर ते तसं काहीसं जाणवतं आम्हाला. आणि बऱ्याचदा जे चित्रपटात उल्लेख आहे की माय मरो आणि मावशी जगो, तर त्या मावशीच्या दृष्टिकोनातून तो सीन करताना कसा होता, कारण एक कनेक्शन बनलेलं असतं थ्रूआउट द चित्रपट पण. आणि ज्यावेळेस तुम्ही एकदम
कथेमध्ये विलीन होता त्यावेळेस पण बऱ्याचशा गोष्टी अशा यार हे नाही माझं कॅरेक्टर असं होतं. मग तो सीन करताना कसं झालं होतं? अजूनही मी जितक्यांदा चित्रपट बघते आणि मी काय करतो एंडला थिएटर व्हिजिटला जातो, तर त्यामुळे मला दरवेळेला तो सीन बघतेच मी. समाधीपासूनचे सीन मी बघते. जेवढ्यांदा मी बघते, मीच काम केलं आहे किंवा आमचे लोक आहेत मला माहिती आहे, पण मीही तितक्यांदाच रडते. कारण माझं कनेक्शनच या चित्रपटाबद्दलचं एवढं आहे, इतकी माझी ना मानसिक गुंतागुंत झाली आहे या यशोदा पात्राशी की मी तुम्हाला नाही सांगू शकत. काहीतरी मागच्या जन्मीचं असणार आहे माझं, निश्चितपणे काहीतरी असणार आहे, म्हणून मी ते इतकं कनेक्ट होते. ज्यावेळेला समाधीचा सीन होतो आणि त्या समाधीच्या सीनला मी लिटरली तो 2 दिवस सीन चालू होता आणि 400-450 आपल्याकडे सगळे ज्युनियर आर्टिस्ट होते आणि सगळे कलाकार तू बघितलं ते होते. मास्टर असू देत, मिड क्लोज असू देत किंवा काय, खूप वेगवेगळ्या अँगलनी मी पूर्ण वेळ रडत होते. पूर्ण वेळ ड्रेन झाले होते मी. आणि 2 दिवस चाललेलं. दुसऱ्या दिवशी माझे क्लोज होते. मी त्याच ह्याच्यात गेले, रात्री झोपले आणि परत त्याच ह्याच्यात येऊन मी परत रडले. सो मी पूर्णतः त्या 2 दिवस ना खरंच घरामध्ये अशी काहीतरी गोष्ट घडली आहे तशी मी त्या दुःखात होते. कारण यशोदेला ते दुःखच झालं होतं की माझी मुलं आहेत ही आता माझ्यापासून जात आहेत. म्हणजे ज्ञानेश्वर गेले तिथपर्यंत ठीक होतं, सोपान गेले त्यावेळेला ती म्हणते सुद्धा की अगं मुक्ते तुला काहीच कसं काही नाही वाटत, नक्कीच हो, तुला गलबलून कसं नाही येत असं ती म्हणते. त्यानंतर मुक्ताच जाते आणि विलीन होते त्यावेळेला तर तिला ते सहनच होत नाही आणि ती आर्तता जी आलेली आहे ना ती खरंच आलेली आहे ती यशोदेच्या ह्याच्यातून. कारण अशी कशी ही मुलं जाऊ शकतात मला सोडून. ती जी रिप्रेझेंटर म्हणून यशोदा राहिली आहे समाधीपर्यंत, त्यानंतर तिचं ते सुटतं. त्यानंतर तिला असं वाटतं ना आता मी मावशी आहे, तुम्ही मला सोडून असं कसं जाऊ शकता. आणि म्हणून तू बघशील तर तो जास्त कनेक्ट होतो लोकांना सीन. तिकडे मी ते कनेक्ट होतेच, पण मी आता जे बघतेय लोकांच्या रिॲक्शन की तू सुद्धा म्हणालास ते याच्यासाठी होतं कारण यशोदेने जास्त वेळ घालवलाय ना त्यांच्याबरोबर. सो माझाही त्यांच्याबरोबरचा तो वेळ होता. आणि ना मला आणखीन एक गंमत सांगायला आवडेल या निमित्तानं. मी ज्ञानेश्वर माऊली सिरियल केली होती, त्यामध्ये मी रुक्मिणी पात्र केलं होतं. आणि लॉकडाऊन नंतर ती सिरियल सुरू झाली होती. तिकडे दिग्पालच दिग्दर्शक होता आणि कबीर त्यावेळेला माझ्याबरोबर होता. तो 4-1 वर्षाचा होता आणि मी त्याला घेऊन 1.5 महिना इंडी स्टुडिओमध्ये शूटिंग करत होते. सो तिकडेच त्याचं ऑनलाईन स्कूलिंग व्हायचं आणि तो माझ्याच बरोबर राहायचा वगैरे. आणि आम्ही दोघं जण तिथे ऑलमोस्ट सेट झालो होतो. मला माहिती होतं की हे 1.5 महिन्याचंच माझं इथे शूटिंग आहे आणि मग त्याच्यानंतर रुक्मिणी आणि विठ्ठलपंत देहत्याग करतात त्यानंतर जाणार आहे. काही टेक्निकल इश्यूजमुळे ना त्यांनी असे पुढचे मागचे सीन सगळे सीन संपवून घेतले होते आणि मला अचानक दुपारी सांगितलं की आज रात्री आपण देहत्यागाचा सीन करतोय बरं का. मला झालं ओके, माझी मानसिक तयारी नाही आहे. म्हणाले हां नाही ठीक आहे रात्री करतोय आपण. त्यांना कळत नव्हतं की देहत्यागाचा सीन आहे म्हणजे मला उद्या सकाळी बॅग पॅक करून निघायचं आहे इंडी स्टुडिओतून. सो माझ्यासाठी इतकं ओव्हरवेल्मिंग होतं ते की एकतर पात्र म्हणून जे कनेक्शन झालेलं असतं, जी गुंतागुंत असते ती वेगळी, ती तर आहेच आहे, पण रुक्मिणी स्मिता म्हणून सुद्धा मला जायचं आहे इथून. आणि मला ते असं झालेलं की एकतर मला इतकं वाईट वाटत असतं की का हे लोक विठ्ठलपंत आणि रुक्मिणी का देहत्याग करतात एवढे छान 4 गोजीरवाण्या मुलांना सोडून. मला ना ते एक स्मिता म्हणून स्वतःला खूप कन्व्हिन्स करावं लागत होतं रुक्मिणीसाठी की आपल्याला हा सीन करायचा आहे. आणि त्या दिवशी रात्री मी खूप रडले. म्हणजे तो सीन झाला, जायचं म्हणून पण रडले आणि असं वाटलं की काय त्या रुक्मिणी मातेला यातना झाल्या असतील मुलांना मागे ठेवून जाताना. तर यशोदानंतर चित्रपटामध्ये करायला मिळालं ना तर मला असं वाटलं ते सर्कल कम्प्लीट झालं. रुक्मिणी गेल्यानंतर यशोदा म्हणून परत जन्माला आले मी आणि त्या मुलांना पुढे सांभाळलं.
पण हे खूप भारी वाटतं. म्हणजे ॲक्टरच्या लाईफमध्ये पण ह्या सगळ्या गुंतागुंत येतात. ह्या ॲक्च्युली ऑन कॅमेरा नसतात माहिती, किंवा लोकांना त्या माहीत नसतात. मग आम्हाला कॅरेक्टर म्हणून ते माहिती असतं किंवा ते कॅरेक्टर म्हणून आवडतं, पण आफ्टर दॅट तुम्ही कुठल्या मानसिक परिस्थितीतून जाता हे जेव्हा तुम्ही बोलता तेव्हाच ते जाणवतं की असं कळतंय. ऑन ऑफ होणं हे उत्तम आहे, म्हणजे ॲक्टरने ऑन ऑफ होणं फार गरजेचं असतं. पण अरे जगतो आम्ही, करेक्ट. नाही, त्या वेळेचं ते तेव्हा जगतो आणि त्याचे इम्पॅक्ट राहतात. हे मी प्रामाणिकपणे मान्य करते की असं नाही होत की मी आज मेकअप काढला आणि संपलं माझं कॅरेक्टर, आता माझं काही घेणं देणं नाही आहे त्याच्याशी. नाही होत असं. तुमचं कुठेतरी ते राहतं आणि ते तुमच्या जवळचं पात्र असेल तर तो आणखीन राहतं. नक्कीच नक्कीच. आता शेवटचा प्रश्न विचारायचा मला पसायदानवर. म्हणजे पसायदान इतक्या सरळ सोप्या आणि साध्या भाषेत जे मुक्ताईने सांगितलं, म्हणजे लिहिताना जे वर्णन केलं आहे ना, तेच लाईक यार खूप आहे की आजच्या समाजाला त्याची गरज आहे. जो आपण परिस्थिती बघतो आहे, जातीभेद किंवा या सगळ्यांमध्ये विखुरलो आहे आपण, किंवा आपण जरी म्हणतो की नाही आम्ही एक आहोत, पण दाखवताना ते नाही दिसत आहे किंवा ते तसं जाणवत नाही आहे ज्यावेळेस तुम्ही एखाद्याशी वागणुकीने करताय किंवा कसं करताय. तर तो सीन लिहिताना किंवा त्या प्रसादाचा अर्थ मांडताना तुम्ही तो अर्थ कसा घेताय किंवा तुम्हाला तुझं नरेट करायचं आज पुन्हा, तर कसं सांगा? पहिली गोष्ट म्हणून मला दिग्दर्शक म्हणून दिग्पाल का आवडतो, कारण त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीनं पसायदान प्लेस केलं आहे आणि ते पारंपरिक चालीमध्ये घेतलेलं आहे. ही पारंपरिक चाल आहे आपली. या चित्रपटातले अभंग, ओव्या हे सगळं पारंपरिक चालीतलं आहे, म्हणजे 80% पारंपरिक चाली आहेत. ते त्यांनी ज्या पद्धतीनं प्लेस केलं आहे, फक्त त्यांनी पसायदान लावलं नाही तर त्याचा मुक्ताईच्या मुखी त्यांनी अर्थ सांगितलेला आहे. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे आमचे गुरुजी प्राध्यापक शामराव जोशी जे मला वाणी संस्कार शिकवतात, त्यांनी मला सांगितलं की आकाराचं किती महत्त्व आहे. आ ज्याला जमतो ना त्याला छान वाणी संस्कार त्याच्यावर झालेले असतात, त्यामुळे तो आकार जमला पाहिजे. आणि त्या आकारामधला आता हा फार महत्त्वाचा आहे. करेक्ट. हा प्रत्येक सिच्युएशनमध्ये आता हा महत्त्वाचा आहे. मग तो भूतकाळातला आता महत्त्वाचा आहे, तो वर्तमानातला आता महत्त्वाचा आहे आणि तो भविष्यातलाही आता महत्त्वाचा असणार आहे. तुम्ही खूपसं भोगता, तुमच्या बाबतीत खूप चुकीच्या गोष्टी घडतात आणि मग तुम्हाला असं वाटतं वाय मी, माझ्याच बाबतीत का. मग त्यावेळेला आपण असं म्हणतो की जे घडलं, जे झालं ते झालं, आता काय. करेक्ट. ज्यावेळेला ते भविष्यात आपण असतो त्यावेळेला आपण म्हणतो की ठीक आहे हे घडतंय माझ्या बाबतीत, पण आता काय करायचंय. मी हा अर्थ असा घेते. वर्तमानात नंतर भविष्यामध्ये आपण जेव्हा असं करू, माझ्या बाबतीत अशी अशी सिच्युएशन त्यावेळेला मी विचार करेन की आता काय करायचं असेल. सो आता हा फार महत्त्वाचा आहे. तर पूर्ण पसायदानच जे आहे ना ते मला खूप जवळचं वाटतं, कारण माझ्या बाबांनी लहानपणी त्यांचा खूप हट्ट असायचा की कधीतरी ते असे बसायचं आणि म्हणायचे की पसायदान म्हणून दाखव, बघू येतं का तुला. त्यांना प्रचंड चीड होती की पसायदान येत नाही, असं कसं. आमचे हरिपाठ तोंडपाठ असायचे आणि तुम्हाला साधं पसायदान म्हणता येत नाही. माऊलींचं ही विश्व प्रार्थना आहे असं त्यांनी खूप कळकळीनं तेव्हा सांगितलेलं. आणि म्हणून मी ठरवलं होतं की सगळ्यात पहिल्यांदा कबीरला काय शिकवायचं ते पसायदान. आणि आम्ही पसायदान म्हणून झोपतो आणि याचे व्लॉगसुद्धा आहेत माझे माझ्या चॅनलवर. सो पसायदानाचा अर्थ ती शांतता, विश्व शांतता आहे खरं तर, ही त्याच्यासाठी केलेली प्रार्थना आहे. विश्वाला शांतता मिळावी म्हणून ती पीसफुल राहण्यासाठीची ती प्रार्थना आहे. आणि ही पसायदानासारखं जे दान आपल्याला दिलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी, ते आपण सामावून घेण्याचा प्रयत्न करावा आणि ते आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच. म्हणजे ती लाईनच
इतक्या परखडपणे मांडली ना, आता विश्वात्मके देवे, आणि त्याचा जो अर्थ सांगितला ना, त्याचा पूर्ण चित्रपटाचा सार येतो किंवा पूर्ण त्या चरित्राचा सार जाणवतो एका सेकंदासाठी तुम्हाला, आणि त्याचं पटकन फ्लॅशबॅक होऊन जातं. मला वाटतं याच आता विश्वात्मके देवीच्या किंवा प्रसाधनाच्या नोटवर आपण हा एपिसोड, ह्या गप्पा थांबवत, कारण तुमच्याकडं सांगण्यासारखं खूप आहे. नक्कीच जसं ते आता संपण्यासारखं नसलं तरी पुन्हा तुम्हाला आम्ही नक्कीच गोळाबाईच्या पॉडकास्टवर किंवा त्या चेअरवर बोलूयात. जाता जाता फक्त एक विचारायचं की नेहमी तुम्ही या साईडला असता, आज तुम्ही त्या साईडला आहात, की अनुभव कसा आहे तो? छान वाटतंय. खरं तर मला हा माझा पहिला पॉडकास्ट असेल. ओके. हो हो. म्हणजे मी बाकी इंटरव्ह्यूज बरेच देते कलाकार म्हणून, पण असं पॉडकास्टमध्ये मी कधी गेले नव्हते. तर हा आपला पहिला पॉडकास्ट असणार आहे. आणि मला छान वाटतंय की तू इतके छान प्रश्न विचारलेस, थँक्यू. आणि सिन्सिअरली तू, म्हणजे मी येणार म्हणून आधीच चित्रपट बघून आला होता, त्यामुळे तुला जास्त क्लॅरिटी आली. क्लॅरिटी होती. सो थँक्यू सो मच. कारण असे अभ्यासू कॉन्टेंट क्रिएटर असणं पण फार गरजेचं असतं. थँक्यू. त्याचबरोबर तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. त्याचबरोबर महाराष्ट्रातील कुठल्या रिजनमध्ये कुठले संत आहेत, कुठली संत परंपरा चालते, हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नक्कीच आवडतील. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.